दिव्यांग बालकांसाठी समर्पण मल्टी स्पेशालिटी रिहॅब सेंटरचा गुढीपाडवा मुहूर्तावर भव्य शुभारंभ संपन्न. दिव्यांग बालकांसाठी समर्पण मल्टी स्पेशालिटी रिहॅब सेंटरचा शुभारंभ आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या पोस्ट ऑफिस समोर कस्तुरबा हॉस्पिटल या ठिकाणी या सेंटरचा दिव्यांग बालकांसाठी समर्पण मल्टी स्पेशालिटी रिहॅब सेंटरचा उद्घाटन शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला. डॉक्टर अनिता हेगडे व हेगडे अँड हेगडे फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर हेमंत हेगडे व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. तर या प्रसंगी या ठिकाणी राहुल कुलकर्णी, आशिष अग्रवाल, राहुल गांधी, विरम शहा, प्रदीप शहा, राजेश बतवाल आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या समर्पण मल्टी स्पेशालिटी रिहॅब सेंटरचा उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले. तर या ठिकाणी 0 ते 18 वर्ष वयोगटातील शारीरिक दृष्ट्या दिव्यांग मुलांसाठी पुनर्वसन सेवा पुरवण्यात येणार असून धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील एकमेव केंद्र म्हणून या ठिकाणी याची सुरुवात करण्यात आली आहे. बाल न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अनिता हेगडे उदवाडिया या कमल उदवाडिया फाउंडेशनच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्य यांनी या ठिकाणी तांत्रिक सहाय्य प्रदान केले असून डॉक्टर निखिल पवार बाल न्यूरोलॉजिस्ट विद्या विकास क्लिनिक नाशिक यांच्या अंतर्गत या ठिकाणी मुलांचे मूल्यमापन करण्यात येणार असून योग्य थेरपीसाठी मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज दिव्यांग बालकांचे चेकअप देखील करण्यात आले. तर यासाठी धुळे शहरातील डॉक्टरांचे देखील सहकार्य लाभत असून मातृसेवा संघाने केंद्रासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली असल्याने दिव्यांग मुलांसाठी या ठिकाणी या मल्टी स्पेशालिटी रिहॅब सेंटरच्या माध्यमातून सेवा मिळणार आहे. तर ज्या कोणी दिव्यांग 0 ते 18 वर्ष वयोगटातील शारीरिकदृष्ट्या दिव्यांग मुलांना शारीरिकदृष्ट्या प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान या ठिकाणी डॉक्टर अनिता हेगडे यांनी केले आहे. नमस्ते, हैप्पी गुडी पाडवा सबको। आज बहुत बहुत अच्छा दिन है अपने लिए। 15 साल धुले आके यहाँ के बच्चों को देख के आज अपना पूरा इच्छा ये हुआ है। आज समर्पण सेंटर जो आज खुला हुआ है, मल्टी डिसेबिलिटी सेंटर, ये समर्पण सेंटर है सब बच्चों के लिए जिनको कुछ भी बुद्धि, स्वभाव, नस, मांस की प्रॉब्लम हो, मिर्गी की आनुवंशिक प्रॉब्लम